हॅलो हाय, मी पूजा. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कशा मजेतनं सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बनवणार आहोत खजुराची बर्फी. तुम्ही बर्फी म्हणू शकता, लाडू म्हणू शकता किंवा वडी पण करू शकता, काही पण करू शकता. तुम्हाला जे इझी वाटेल ते करू शकता. तर मी आज बर्फी बनवणार आहे. त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. चला आता. तर सर्वात आधी आपल्याला लागणार आहे खजूर. खजूरची बर्फी बनवणार आहोत तर आपल्याला खजूर आधी लागणार आहे. तर खजूर घ्यायचे एक पॅकेट. तुम्ही एक पॅकेट घेऊ शकता, 2 पॅकेट घेऊ शकता, तुम्हाला जेवढा वाटेल तेवढा घ्यायचा. खजूर घेतलेला आहे 1 वाटी. अर्धी वाटी एवढं असं तूप घेतलेलं आहे आणि आपले ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. बघू शकता अर्धी वाटी कमी घेतलेले ते बघा. छोटी वाटी आहे. अर्धी वाटी काजू बदाम आहेत, काजू आहेत, अक्रोड घेतलेले एवढे, आणि हे पिस्ते आहेत, मनुके आहेत, काळा मनुका, पिवळा मनुका, हे पंपकिन सीड आहेत, पंपकिनचे सीड आहेत ह्या, आणि हे वॉटरमेलन सीड आहेत. अर्धी अर्धी वाटी घेतलेली आहे मी. आणि हे आपलं हे आहे अंजीर. अंजीर बघू शकता मी असे 5 घेतलेले आहेत. आणि हे गुलाबाच्या पाकळ्या आहेत. ह्या मी मायक्रोवेव्हमध्ये हे करून घेतलेले आहेत, म्हणजे सुकवून घेतलेले आहेत, कारण ऊन तर नाही आहे पावसाळ्याचं आणि गुलाब छान मिळतात यावेळेस. तर मी गुलाब आणलेले होते घरी. तर हे मी मायक्रोवेव्हमध्ये 5 मिनटं जर पाकळ्या अशा आपण मोकळ्या करून ठेवल्या ना तर छान अशा सोक होतात. बघा कशा कडकडीत झालेल्या आहेत. तर हे गुलाबाच्या पाकळ्या, एवढा डिंक घेतलेला आहे आणि हे घेतलेलं आहे खसखस घेतलेलं आहे. तर चला स्टार्ट करूया. सर्वात आधी आपण हा खजूर कट करूया आणि यातले सगळे सीड्स काढून घेऊया, कारण मी हा सीडलेस खजूर नाही आहे त्याच्यामुळे सीड काढावे लागतील. तर तुम्ही सीडलेस वापरला तरी चालेल. त्याच्या बिया काढून घेते मी आणि तुम्हाला दाखवते. असा हा पूर्ण आपण खजूर काढून घ्यायचा. सीडलेस आणला ना तर फारच चांगला. आणि याच्या बिया आपण आता काढून घेऊया. इझिली बिया निघतात, बघू शकता तुम्ही. हे बघा अशा इझिली पटकन बिया निघून जातात. पटपट आपण हे सगळ्या बिया काढून घेऊया. जास्त वेळ लागत नाही याला बिया काढायला. असे एक एक करून आपण सगळे बी काढून घेऊया. तर असे सगळे सीड्स काढून घेतलेले आहेत, बघू शकता. एका साईडला सीड्स आहेत. तर आता आपण याला कट पण करू शकतो आणि मिक्सरमध्ये तुम्ही थोडं फिरवून पण घेऊ शकता. त्यानं काय होणार, थोडं बारीक होणार. तर कट केला तरी चालेल. आणि मिक्सरमध्ये काय फिरवताना काय करायचं, याच्यात बारीक बारीक थोडं खोबरं खिसून टाकायचं किंवा कट करून टाकायचं. खोबरं खिसून टाकलं तर फारच चांगलं, कारण काय खिसून टाकलं ना तर खोबरं खिसल्यानंतर हे छान लगेच बारीक होते मिक्सरला. नाही तर मग कट केलं तरी चालेल तुम्ही. तर मी आता हे पूर्ण असं कट करून घेते. तोपर्यंत आपले काजू आणि बदाम आणि अक्रोड हे 3च गोष्टी आपल्याला हलक्याशा भाजून घ्यायच्या आहेत. मनुके वगैरे भाजून घ्यायचे नाही आहेत आपल्याला. फक्त अक्रोड, काजू आणि बदाम हे हलकेसे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. कारण काय आहे ना की अक्रोडमध्ये थोडं कळवटपणा असतं, कळू म्हणजे अशा हे लागतात करवट. तर थोडे भाजून घेतले ना तर छान लागतील. आणि भाजून आपण हे सगळे काय करणार, मनुके वगैरे आणि पिस्ते आणि ही अंजीर ड्रायफ्रुट्स हे काय करणार, कट करणार आणि नंतर मग आपण ॲड करणार आहोत. तर चला मी रेसिपी दाखवते तुम्हाला पुढे. तर बघू शकता एकदम थोडा थोडा घेतलेला आहे मी मिक्सरला. तर हा बारीक करून घेते. आणि इकडे आपले बघू शकता असा खजूर बारीक झालेला आहे. थोडा राहिला काढायचा. तर ते मिक्सर थोडं गरम होते ना त्याच्यामुळे तो नंतर काढणार आहे. तर तोपर्यंत आपण काय करणार आहे, हे करून घेऊ. डिंक आहे ना थोड्या तुपात तळून घेऊ. बघा अर्धं तूप टाकलेलं आहे मी, अर्धं राहिलेलं आहे. अर्ध्या तुपात काय करू आपण, आता डिंक आहे ना तळून घेऊ. भाजलं तरी चालेल, पण तळला ना तर छान फुगून निघतो, खूप छान लागतो, फुगतो छान तळल्यानंतर. त्याच्यामुळे मी तळून घेणार आहे. तुम्ही भाजून घेतला तरी चालेल. बघू शकता असं तूप गरम झालं आहे. आता काय करू आपण, याच्यात हे डिंक टाकू, थोडा थोडा करून टाकू. त्याने काय होणार, फुगणार तो चांगला. बघा छान असा फुगायला लागलाय. हे बघा आपण आपल्याला मिक्सरलाच बारीक करून घ्यायचं आहे.
असा पॉपकॉर्न सारखा हा तळून होतो. बघा की छान पॉपकॉर्न सारखा तळले गेलंय. राहिलेला पण तळून घेऊया. बघा किती छान तळलं गेलं आहे. एकदम छोटी वाटी घेतलेली आहे. एका वाटीचा 3 वाट्या भरतील एवढा डिंक झाला आहे तोडून. म्हणून तुम्ही तोडूनच घ्या. याला थोडंसं तूप लागेल. बघा किती छान असा डिंक तयार झालेला आहे. कॅप्चर होते की नाही काय माहिती कॅमेरा. तर एवढा डिंक झालेला आहे एका वाटीचा. तर आपण आता हे तूप आहे ना उरलेलं याच्यात थोडं, याच्यातच आपण ह्या खरबुजाच्या बिया आणि पंपकिनच्या बिया, खरबूजच्या बिया, ह्या वॉटरमेलन सीड आणि पंपकिन सीड भाजून घेऊया छान. बघा किती छान भाजले जातात. थोड्याशा तडतडल्या तर काढून घ्यायच्या झालेल्या ह्या. कढईत आता आपण हे उरलेलं तूप घेऊया एवढं. आणि हे जे खजूर आहे ना आपला, हा छान आपल्याला भाजून घ्यायचा, मेल्ट करून घ्यायचा. याला एकदम बारीक गॅस आहे. बघू शकता तुम्ही, गॅस हा बारीकच ठेवायचा आपल्याला. जास्त मोठा गॅस करायचा नाही आहे. छान असं भाजून घेऊया याला. तर बघू शकता असं मी हे अर्ध भाजून घेतलेलं आहे डिंक आपला हे खजूर. हे बघा किती छान असा मेल्ट झालेला आहे. हे बघा छान असा मेल्ट जोपर्यंत होत नाही ना, लगेच असा प्रेस होत नाही तोपर्यंत छान असा भाजून घ्यायचा. बघा किती छान असा प्रेस होत आहे. तर असं आता काढून घ्यायचं आपल्याला आणि पुढची प्रोसेस करायची. तर बघा काढून घेतलेला आहे मी हा. आणि मी काय केलं आधी तुम्हाला सांगते. थोडं जेव्हा खजूर राहिला होता ना काढायचा, त्याच्यात मी अक्रोड आणि बदाम टाकून घेतले. म्हणजे काय होणार, ते इझिली पटकन मिक्सरमध्ये पण निघणार आणि आपले अक्रोड पण थोडे बारीक होणार. आणि खोबरे याच्या खजूरसोबत जर आपण अक्रोड काढले ना, तर त्याची कडवट टेस्ट असते ना तेवढी लागणार नाही. त्याच्यामुळे मी काय केलं, अक्रोड आणि बदाम याच्यातच टाकले खजूरसोबत. तर हे पण आपण हलकंसं भाजून घेऊया. ते पण आता भाजून घेऊया. थोडं तूप टाकलेलं आहे गरम करायला. तू बोलली तर बघू असं छान असं काढून घेतलेलं आहे. आणि हे पण आपल्याला असं सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचंय. बारीक गॅसवर भाजायचंय. मोठ्या गॅसवर घेतलं ना तर खजूर काय होणार, लगेच जळणार आणि वास सुटणार आहे खजूरचा. ते लाडू लय दिवस टिकणार नाही. त्याच्यामुळे एकदम जेवढं होईल तेवढं बारीक गॅसवरच याला वेळ काढून तुम्ही बनवा लागते. पटपट होत नाही हे लाडू पटकन असे. तर बघू शकता असं बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचं याला. तर बघू शकता असं छान आपला मेल्ट झालेला हा पण खजूर तो तसं झालेला नाही, सेम तसंच हा पण झालेला आहे. तर हा पण आता आपण याच्यात काढून घेऊया. याच्यात ठेवला तरी चालेल, ठीक आहे. गॅस बंद करून घ्यायचा. आणि आता काय करूया आपण, हे जे आहे ना काजू, हे मिक्सरला थोडे बारीक करून घेऊया. कट करून घेतले तरी चालतील, पण मी मिक्सरलाच करते. आणि हे झाल्यानंतर याला थोडं फिरवून झाल्यानंतर याच्यात मनुके ॲड करूया. शकता असे बारीक करून घेतलेले, जास्त बारीक नाही, नॉर्मल बारीक केलेले. आणि त्याच्यातच आपण काय करू, थोडे मनुके आहेत ना मिक्सरला फिरवून घेऊया. असं नॉर्मल फिरवायचे, जास्त नको. आता यामध्ये आपण हे टाकणार आहे डिंक, जो आपण फ्राय करून घेतलेला आहे ना. डिंक पण बारीक करून घेऊया, पण छान लागतं डिंक. बघू शकता असं छान असं दरदरे झाले, जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही. छान असं बारीक झालेलं आहे नॉर्मल. तर चला आपण आता सगळे ॲड करूया ह्याच्यात. तर सगळं हे प्लेटीत काढून घेतलेलं आहे मिश्रण. तर आता आपण हे ह्याच्यात ॲड करूया. आणि हे थंड झाल्यावरच मिक्स करा, नाही तर हाताला लई भाजते हे.
हे पण बिया आपण घेतलेले आहेत, आपण आता ॲड करू, याच्यात मिक्स करून टाकूया. आणि अंजीर आहेत ना आपल्याला बारीक कट करून टाकायचे आहेत. छान असं पूर्ण मिक्सरमधलं काढून घ्यायचं. तर आपण हे अंजीर आहे ना छान असं बारीक करून घेऊया. मिक्सरला नाही केलं मी, हे हातानेच करणार आहे. असं छान असं बारीक करून घ्यायचं. बघू शकता. आणि आता आपण हे सगळं मिश्रण काय करू, मिक्स करून घेऊया. आणखी याच्यात मी कुठला शुगर किंवा गूळ, साखर किंवा गूळ वापरलेलं नाही आहे. कारण काय आहे, खजूरच गूळ असतो, त्याच्यामुळे साखर गूळ काही वापरायची गरज नाही पडत. आणि हे छान मुलांना तुम्ही सकाळी एक देऊ शकता दुधासोबत खायला. कारण काय मुलं तसे काही ड्रायफ्रूट्स वगैरे खात नाही, त्यांच्या मागे लागावं लागतं की खा ड्रायफ्रूट्स खा म्हणून. अशी बर्फी करून दिली ना ते पण खूप छान असे आवडीनं खातात. तर हे मिक्स करते मी तुम्हाला भेटते. ज्या पाकड्या घेतलेल्या आहेत ना आपण ह्या कात्रीने अशा बारीक बारीक कट करून घेऊया. कारण चाकूने तर कट होणार नाहीत, अशा बारीक बारीक कट करून घ्यायच्या कात्रीनं. तुम्ही स्किप पण करू शकता, असं काही नाही की हे टाकायचे गरजेचंच आहे. कोणाकडे अवेलेबल नसेल तरी तुम्ही स्किप केलं तरी चालेल. आणि जर तुम्हाला स्टोअर करायचे असतील तर मला नक्की सांगा कमेंट करून. मी याचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवेल की कसे स्टोअर करायसाठी आपण कसे हे करू शकतो. तर असे बघा, असे कट करून घेतलेले आहेत छान. आता हे पण याच्यात मळून घेऊया, आपण मिक्स करून घेऊया छान. हे असं छान मळून घ्यायचं. बघा बघा किती छान झालेलं आहे. तर आता मी हे तुम्हाला दाखवते कसं करायचं. एवढा गोळा घ्यायचा आणि पोळपट घ्यायचा. नाहीतर तुमचं चॉपिंग बोर्ड जर लाकडी असेल तर तुम्ही चॉपिंग बोर्ड जरी घेतलं तरी चालेल. आणि ही जी तुपाची वाटी येते याचंच आपण तूप काढून घेऊया, वेस्ट नको जायला म्हणून. सगळं कसं वापरलं गेलं पाहिजे. तर असं छान असं रोल करून घ्यायचा. बघू शकता असा. आता याच्यात आपण कुठलंच पाणी वापरलेलं नाही किंवा आपण कुठली शुगर, साखर किंवा गूळ वगैरे काहीच वापरलेलं नाही. असं छान असं ह्याच्यावर खसखस टाकून घ्यायची. ही जे दाताखाली आली ना तर खूप छान लागते खाताना. परत त्याला 1-2 वेळेस असं रोल करायचं आणि कट करून घ्यायचं. तुम्हाला जेवढं मोठी ठेवायची असेल तेवढं मोठी ठेवू शकता. असं कट करून घ्यायचं. तुम्ही लाडू केले तरी चालेल, असं काही नाही की बर्फीच करायची. पण मी सहसा करून बर्फी करते. आणि आणखी एक सांगणार की याच्यात खोबरं जर टाकलं तर तुम्ही जास्त दिवस स्टोअर करू शकत नाही. कारण काय खोबऱ्यानं आहे ना पावसाळ्यात बुरशी लगेच लागते. तुम्ही 8 दिवस ठेवू शकता जास्तीत जास्त. तर म्हणून खोबरं मी स्किप केलेलं आहे. बघा अशी छान अशी बर्फी झालेली आहे छोटीशी तयार. तर मी सगळं बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते. होऊ शकता. नाहीतर तुम्ही काय करायचं, एक ताट घ्यायचं, त्याला थोडंसं तूप लावायचं, खाली खाली खसखस टाकायची आणि याला असं हे करायचं, प्रेस करायचं. हातानं करायचं असेल हातानं करा, चम्मचनं केलं तरी चालेल, असं काही नाही. पण मी सारखं असं हातानंच करणार आहे. जेवढी तुम्हाला जाड ठेवायची आहे तेवढी तुम्ही जाड ठेवू शकता. बघा आणि पोटपटावरही ठेवलं, लाटूनही घेतली तरी चालेल, छान बनते. असं काही नाही की असंच करायचं म्हणून. जास्त जाड नाही ठेवायचे कारण खूप हेल्दी असते. आपल्याला एका टाईमला एकच खायची आहे तर हेल्दी असते खूप सारी. तर आपण जाड नाही ठेवणार. बघू शकता असं छान अशी झालेली आहे. वरून याच्यावर आपण थोडी खसखस टाकूया.
आणि याला आता आपण कट करून घेऊया. बघा अशा वड्या करून घ्यायच्या याच्या. बघा किती छान अशी वडी झालेली आहे आपली. बघू शकता एवढी जाड ठेवलेली आहे, पण खायला तर खूपच उत्तम लागते. तर चला मी तुम्हाला पूर्ण बनवलेले आहे तर दाखवते कसे झाले. किती हेल्दी अशी छानशी रेसिपी बनलेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, मुलांना द्या, तुम्ही पण खा सकाळी आणि तुमच्या मिस्टरांना पण द्या. कारण काय आहे, आपण मिस्टर हे जॉबला वगैरे जातात, खूप धावपळ येते, सकाळी ब्रेकफास्ट नाही होऊ शकत, कधी कधी खूप धावपळ झाल्यामुळे उशीर होतो. तर तुम्ही अशी बर्फी सकाळी चहासोबत किंवा कॉफीसोबत दिली ना तरी ब्रेकफास्टचं काम करेल. खूप हेल्दी अशी रेसिपी तयार झालेली आहे. तर चला मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते आपली कशी झाली बर्फी. तर बघू शकता अशी किती छान अशी बर्फी म्हणू शकता किंवा वडी म्हणू शकता आणि लाडू असे 3 प्रकार करून दाखवलेले आहे. एकदम अशी पातळ केलेली आहे, बघू शकता एकदम पातळ आहे. आणि ही थोडी अशी थिक केलेली आहे. हे बघा अशी थोडी थिक आहे, थोडी जाड आहे. आणि हे लाडू केलेले आहेत छोटे छोटे एवढ्यासाठी, कारण खूप हेल्दी असतात. खजूर गरमीचा असतो, त्याच्यामुळे एकच लाडू बस होऊन जातो एका दिवशी. तर बघू शकता किती छान अशी रेसिपी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. चॅनलला असेच नवीन नवीन रेसिपी येणार आहेत. मग सबस्क्राईब केलं तर सर्वात आधी तुम्हाला बेल आयकन क्लिक करावं लागेल, मग माझे रेसिपी तुम्हाला लगेच दिसणार आहेत. तर बघू शकता अशा छान छान रेसिपीसाठी व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा. चला बाय.